हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. आपल्या मायलेकी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. सकाळ सकाळी वासुदेवाचे दर्शन झाले आणि मनाला खूप छान वाटलं. आजचा दिवस अत्यंत पवित्र आणि सौभाग्याचा दिवस आहे. म्हणून उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं. छान छोटीशी रांगोळी काढून घेतली. जरी माझा उपवास असला तरी लाडूबाईसाठी मला स्वयंपाक बनवावाच लागत होता. म्हणून तिच्यासाठी चपात्या आणि भेंडीची भाजी बनवणार होते. त्यामुळे भेंडी छान धुवून पुसून घेतली. त्यानंतर आम्ही दोघीही छान तयार झालो. मेकअप अजून जास्त जमत नसला तरी थोडीफार मी जे आहे ते ट्राय करत असते मेकअप करायचा. आणि हे बघा आमचे मटकूबाई. पूजेची सर्व तयारी करून घेतली. सगळं सामान एकत्र जमवून घेतलं. त्यानंतर देवपूजा करून घेतली. बघा, कोणत्याही पूजेची सुरुवात ही अग्निदेवाच्या साक्षीने होत असते. म्हणून सर्वात आधी दिवा प्रज्वलित करून घेतला आणि धूप अगरबत्ती लावून घेतली. त्यानंतर बघा, हे जे मागे मी झाडाची पानं, डांगा ज्या लावलेल्या आहेत, डहाळे जे लावलेले आहेत वेगवेगळ्या वनस्पतीचे, तर मी असं ऐकलं होतं की माता पार्वतीने अरण्यामध्ये जे आहे हे व्रत केलेलं होतं हरतालिकेचं. आणि आपण घरी जेव्हा पूजा मांडतो तेव्हा असं अरण्य बनवायचं असतं, म्हणजे झाडं वगैरे आजूबाजूला ठेवायचे असतात असं मी ऐकलं होतं. म्हणून म्हटलं चला, आपल्याकडे डहाळे एक्स्ट्राच्या आहेतच, तर त्याचा छान उपयोग करून घेऊया. त्यामुळे मी अशा चौरंगाच्या आजूबाजूनी जे डहाळे माझ्याकडे एक्स्ट्राचे होते ते असे लावून घेतले. त्यानंतर कळसाची स्थापना करून घेतली. त्याच्यासाठी थोडेसे तांदूळ जे आहेत ते पाटावरती पसरवून घेतले. त्यावरती हळद कुंकू अक्षदा अर्पण केल्या आणि त्यावरती जो आहे तांब्याचा तांब्या, त्याच्यावरती स्वास्तिक काढून घेतली. 5 बोटे हळद कुंकूचे लावून घेतले. त्याला छान लाल धागा बांधून घेतला आणि कळसाची स्थापना केली. आता कळसाच्या पाण्यामध्ये थोडेसे हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण केले. पैसे आणि सुपारी अर्पण केली, म्हणजे एक नाणं जे आहे ते त्या पाण्यामध्ये मी अर्पण केलं. त्या कलशामध्ये पुष्प अर्पण केलं. 5 नागिनीचे किंवा विड्याचे जे पानं असतात ती ठेवले. आता कोणी 5 पानं ठेवतं तर कोणी 7 पानं ठेवतं. मी 5 पानं ठेवले आणि त्यावरती जे आहे आपलं नारळ ठेवून संपूर्ण कलश स्थापन करून घेतला. पूजा वगैरे असली तर घरामध्ये किती प्रसन्न वातावरण असतं. आणि जर आपल्याला रोज आपल्या घराचं वातावरण प्रसन्न ठेवायचं असेल तर आपल्या मनामध्ये एक समाधान असायला हवं. आणि त्यामुळेच आपल्या घरातलं वातावरण खूप प्रसन्न जे आहे ते राहतं. बघा, कलश स्थापन करून घेतला. नंतर कलशाला हळद कुंकू अक्षदा अर्पण केल्या, पुष्प अर्पण केलं आणि त्यानंतर जे आहे गणपती बाप्पाची स्थापना केली. आता ना मला प्रोसेस माहिती नाही की आधी गणपती बाप्पाची स्थापना करायची की कलश स्थापन करायचा, पण मला असं वाटलं की आधी कलश स्थापन करून घेऊयात आणि नंतर जे आहे गणपती बाप्पाची आपण स्थापना करूयात. आणि एकटीने पूजा करायची म्हटल्यावर काही गोष्टी ज्या आहेत त्या सुटतात आणि नंतर लक्षात येतात. तसंच माझं काहीसं झालं की मी कलशाला जो आहे लाल धागा बांधायची विसरून गेले. त्यामुळे मग नंतर मी धागा बांधला. 5 वेळे धाग्याचे घातलेत. नारळाला हळद कुंकू अक्षदा अर्पण केल्यात, पुष्प अर्पण केलं आणि मग माझ्या पुढच्या पूजेला जी आहे ती सुरुवात केली.
कोणत्याही पूजेमध्ये गणपती बाप्पाची जी पूजा आहे ती सर्वात आधी करायची असते. त्यामुळे पाटावरती 2 विड्याचे पानं ठेवून त्यावरती अक्षदा ठेवल्या, हळद-कुंकू अर्पण केलं आणि नंतर गणपती बाप्पा ची जी सुपारी आहे त्याच्यावरती मी ओम गण गणपते नमः या गणपती बाप्पाच्या मंत्राचा मंत्रजप करत अभिषेक केला आणि गणपती बाप्पाची स्थापना जी आहे ती मी केली. गणपती बाप्पाचं षोडशोपचारे पूजन केलं. त्यांना गुड खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण केला. वाळूचे लिंग स्थापन केलं आणि माता पार्वती आणि सखीची देखील स्थापना केली. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत संपूर्ण पूजा जी आहे ती केली आणि पूजेला म्हणजेच भगवान शिवशंकराला आणि माता पार्वतीला जे आहे नैवेद्य अर्पण केला. मी देखील फलाहार घेतला, त्यामध्ये खजूर आणि सफरचंद घेतलं. अशी होती माझ्या आजची हरतालिकेची पूजा आणि या घरातली ही शेवटची पूजा आहे, कारण आम्ही रूम बदलणार आहोत. का आणि कशासाठी हे सर्व मी तुमच्यासोबत नवीन ब्लॉगमध्ये जे आहे ते शेअर करणारच आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.